अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थांची नित्यपूजा। स्वामींची तस्वीर मूर्ती कुठे ठेवाल? श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत, तेव्हा त्यांची तस्वीर किंवा मूर्ती देवघरात ठेवायची नाही। स्वामींची तस्वीर व मूर्ती दर्शनी भागात पूर्व पश्चिम भिंतीवर लावून ठेवू शकता किंवा आपल्या देव्हाऱ्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थांचे गुरुपादुका मंदिर बनवून घ्या। हा देव्हारा नव्हे, नाहीतर एकाच घरात दोन देव्हारे वास्तुदोषकारक अशी शंका तुम्हाला भेडसावेल। या मंदिरात स्वामींचा फोटो, मूर्ती किंवा पादुका किंवा फोटो आणि पादुका स्थापन करा आणि त्यांची नित्यपूजा करत जा। ज्यांचे घर छोटे आहे त्यांनी काळजी करू नका। आपण देव्हाऱ्याजवळ भिंतीवर स्वामींची छान तस्वीर लावा आणि त्यांची मनापासून पूजा करा। पूजन कसे कराल? प्रथम स्वामींची मूर्ती, तस्वीर, पादुका स्वच्छ पुसा। त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वहा। पादुकावर स्वामींच्या तस्वीर, मूर्तीला अष्टगंधाचा टिळा हा अनामिकेने करंगळी शेजारील बोटाने लावा। त्यानंतर अत्तर शिंपडा। झेंडूची भगवी फुले, पिवळा चाफा, पिवळी गुलाब फुले वाहून स्वामींची पूजा सुरू करा। सुगंधित उदबत्ती लावा, धूपकांडी लावा, तुपाचा छोटा दिवा लावा आणि स्वामींसमोर साखर, खडीसाखर, तत्सम गोड पदार्थ ठेवा आणि स्वामींची पूजा करा। पुढे स्वामींचा एखादा मंत्र 11 वेळा जपा। स्वामींचे एक छोटे स्तोत्र वाचा। गुरुचरित्र, लीलामृत, सारामृत यापैकी कोणत्याही एका ग्रंथातील एक अध्याय किंवा काही श्लोक पठण करा व शेवटी स्वामींची आरती करा। रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे पूजन करा। फक्त दर गुरुवारी केले तरी चालेल। स्वामी भक्तांनी दर पौर्णिमेला असे स्वामी पूजन केले तर ते अधिक फलद्रूप होईल। वेळ नसेल तर पौर्णिमेला मनोभावे स्वामी समर्थांचे पूजन जरूर करा। स्वामी समर्थांची आवडती फुले। स्वामींना अन्य कोणत्याही फुलांपेक्षा भगवी फुले, झेंडूंची भगवी फुले खूप आवडतात। त्यामुळेच स्वामींच्या पूजेत ही फुलं जरूर वापरावी। श्री स्वामी समर्थांना पुष्प, गंध, अत्तर कोणते वाहाल? श्री स्वामी समर्थांना गोल टिळा लावा। चंदन किंवा अष्टगंधच वापरायचे। स्वामींना अनामिका म्हणजे करंगळी शेजारील बोटाने गंध लावायचे। स्वामींना पिवळा चाफा, पिवळा गोंडा, जाईजुई, निशिगंध ही फुले व्हायची, पण भगव्या ऑरेंज गोंड्याचे फूल जरूर व्हावे। स्वामींना 5च्या पटीत फुले व्हावी। देठ स्वामींकडे करून पुष्प व्हायचे। चंदनाचे किंवा केवड्याचे अत्तर पूजेत वापरायचे। चंदन, रातराणी, केवडा, चमेलीची उदबत्ती वापरायची। स्वामींनी पिवळे, केशरी, लाल वस्त्र अर्पण करायचे। स्वामींना 2 किंवा 4 उदबत्त्या लावायच्या। धूपकांडी एकच लावायची। धूपकांडीनेही चंदनाची लावावी।
कोणतेही अन्य फूल न मिळाल्यास पिवळा गोंडा चालू शकेल. काही विशेष सण असताना स्वामींना आपण पिवळे गुलाबाचे फूल अर्पण करावे. स्वामींना लाल पिवळा गोंडा किंवा पिवळा चाफ्याचा हार घालावा. स्वामी समर्थ भक्तवत्सल होते. स्वामी समर्थांना समाधी घेऊन बऱ्याच वर्षाचा काळ लोटला आहे. स्वामींचे अनेक भक्तगण त्यांची दुःखे विविध ताप घेऊन स्वामींकडे शरण येत असत. तरी स्वामी समर्थ हे कडक दत्तावतार असले तरी ते अतिशय भक्तवत्सल असे होते. स्वामी समर्थांचा महिमा अगाध होता. जे कोणी स्त्री अथवा पुरुष स्वामी समर्थांची मनोभावे पूजा अर्चना करतात त्यांना स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.